नेहमीप्रमाणेच आजही आपण खूपच महत्त्वाच्या छान टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपली पहिली टिप आहे मिक्सरच्या भांड्यासाठी। खराब झालेलं मिक्सरचं भांडं आपण घरच्या घरी ठीक करू शकतो। त्यासोबतच हा मागचा भाग पाहू शकता, खूप छोटा असल्यामुळे इथे घासणी जात नाही। अशा प्रकारे एक थर जमा होतो, घाण होतो आणि हे भांडं मिक्सरवरती ठेवल्यामुळे मिक्सर देखील आपलं घाण होतं। तर याला जर स्वच्छ करायचं असेल किंवा याला ठीक करायचं असेल तर एक ट्रिक आहे। नक्कीच यामुळे तुमचे भरपूर पैसे आणि वेळ वाचेल। तर पाहू शकता एक कपडा आतमध्ये टाकून याला आपण असं फिरवून घ्यायचं आहे। जर खूप गच्च बसलं असेल तर अशा एखाद्या पक्कडने याला थोडंसं फिरवून घ्या। अगदी सहज हा भाग निघतो आणि व्यवस्थित याला आपण असं लावू शकतो। तर पाहू शकता मी याला असं काढलेलं आहे। अगदी पक्कडची गरजही लागत नाही। थोडंसं कपड्याने आतमधून दाबून धरलं आणि बाहेरून फिरवलं की सहज हा भाग निघतो। आणि हा भाग निघाल्यानंतर एकतर तुम्हाला याला स्वच्छ करायचा असेल तर अशा प्रकारे अगदी सहज तुम्ही याला स्वच्छ करू शकता, कारण की यामधील भाग आपण काढल्यामुळे घासणी व्यवस्थित जाते आणि यामुळे आपलं मिक्सर खराब होत नाही, भांडी देखील स्वच्छ होतात। अधूनमधून नेहमीच अशी मिक्सरची भांडी आपण स्वच्छ केली पाहिजेत। त्यासोबतच जसं की मी म्हणलं, मिक्सरचं भांडं खराब झालं असेल म्हणजे त्याचं जे ब्लेड आहे ती तुटली असेल, तुटलेली ब्लेड दुकानदाराला दाखवून तशीच नवीन ब्लेड घेऊन या आणि अशा प्रकारे यावरती लावा, जेणेकरून भरपूर पैसे वाचतील, वेळही वाचेल। अगदी स्वस्तात तुम्हाला या ब्लेड कोणत्याही दुकानात भेटतील। जे काम तुमचं 200 रुपयाला होणार होतं ते अगदी 30-40 रुपयामध्ये देखील होईल। आणि बऱ्याच वेळा वेळेवर या गोष्टी ठीक करून बाहेरून भेटत नाही, कोणी घेऊन जात नाही, भरपूर प्रॉब्लेम येतात। तर अशा वेळेस घरच्या घरी तुम्ही या ब्लेड ठीक करू शकता। पाहू शकता याला मी असं आतमधून आणि बाहेरून पूर्णपणे स्वच्छ केलेलं आहे। अगदी सहज आपण नवीन ब्लेड देखील याच पद्धतीने यावरती लावू शकतो। अगदी स्मार्ट गृहिणीप्रमाणे घरच्या घरी अशी थोडीफार कामं आपण नक्कीच केली पाहिजेत, ज्यामुळे भरपूर मेहनत आणि पैसे वाचतात। ट्रिक आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे, अशा प्रकारच्या गाठी मारल्यानंतर घाई गडबडीत आपण गाठ तर मारतो, पण सोडायला गेलं की भरपूर यामध्ये वेळ जातो, नखांना अगदी त्रास होतो, बोट दुखायला लागतात, तरीही बऱ्याच वेळा अशी गाठ निघत नाही। पण तुम्ही म्हणाल ही आपण पॉलिथिन कट करून देखील यामधील वस्तू काढू शकतो, पण बऱ्याच वेळा जसं की मी म्हणलं पॉलिथिन देखील आपल्याला हवी असते, त्यामुळे आपण ही गाठ सोडायचा प्रयत्न करतो। तर यामध्ये असा बराच वेळ घालण्यापेक्षा इथे आपण गाठ सोडण्याची एक ट्रिक पाहूया। तर हा जो एक्स्ट्राचा जो भाग असतो पॉलिथिनचा बाहेर आलेला, त्याला आपण पकडून असं फिरवून घ्यायचं आहे। फिरवल्यानंतर हे अगदी असं दोरीसारखं तयार होतं, बारीक ही पॉलिथिन होते। पाहू शकता हे असं काहीसं दिसायला लागतं। त्यासोबत आपण फक्त याला असं फिरवून घ्यायचं, एक पीळ तयार करायचा आणि हा पीळ तयार केला की आपोआप याला असं थोडं पुढं ढकललं की आपली जी गाठ आहे ती सुटल्या जाते। पाहू शकता किती हे काम सोपं झालेलं आहे। याला म्हणतात तासाभराचं काम चुटकीसरशी करणं। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टिप आहे, इथे मी तांदूळ आणि मुगाची डाळ अशी मिक्स करून घेतलेली आहे। बऱ्याच जणांना भात असो किंवा खिचडी मोकळी खायला आवडते, पण बऱ्याच जणांची आवड जशी वेगळी असते की त्यांना चिकट अशी खिचडी हवी असते किंवा भात म्हणा, किंवा घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी आपण सपक अशी चिकट खिचडी बनवतो। पण बऱ्याच वेळा चुकून आपण बाजारामध्ये असे तांदूळ घेऊन येतो की ज्याचा कितीही पाणी टाकलं तरी भात जो आहे किंवा खिचडी आहे चिकट होत नाही। तर अशा वेळेस एक छोटंसं काम करायचं, जेणेकरून कमी वेळामध्ये आपल्याला हवा तसा भात किंवा खिचडी तयार करता येते। तर यासाठी मी तांदूळ आणि डाळ पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि याला व्यवस्थित आपण सुरुवातीला धुवून घेणार आहोत। रेग्युलर जसं तुम्ही धुवून घेता तसं याला स्वच्छ धुवून घ्या। आता हे पाणी आपण बाजूला काढून यामध्ये दुसरं आपण पाणी टाकलेलं आहे। अर्धा तास पाण्यामध्ये डाळ आणि तांदूळ हे आपल्याला असेच ठेवायचे आहेत। आणि यानंतर आपण रेग्युलर जसं सिंपल तुम्हाला खिचडी बनवायची आहे किंवा भात चिकट, त्यासाठी तुम्ही कुकरमध्ये याला लावा। तुम्ही पाहताल कितीही तुमचे जे तांदूळ आहे ते मोकळे होत असतील तरीही छान चिकट होतात, तेही कमी वेळामध्ये। नक्कीच तुम्हाला ही ट्रिक इमर्जन्सीच्या वेळी कामी येईल। यानंतरची आपली टिप आहे, आता आपण फरशी तर पुसून घेतो, पण आजकाल सर्वांच्याच घरी अशा प्रकारच्या ग्रीन मॅट लावल्या जातात, जी की दिसायला खूप छान दिसतात, पण याला जरा स्वच्छ करायची पद्धत वेगळी आहे। रेग्युलर प्रमाणे तुम्ही जर याला स्वच्छ केलं तर नक्कीच ते होणार नाही। आणि वरून जरी या मॅट अशा स्वच्छ दिसत असल्या तरीही यावरती आपण ये जा करतो किंवा बसतो, बरेच कामं केली जातात। तर अशा वेळेस फरशीवरती जसं इकडे तिकडे केस पडलेले दिसतात, कचरा पडलेला दिसतो, तसं यामध्ये दिसत नाही। पण याला स्वच्छ करायचं असेल तर एक छोटंसं काम करा, एक कंगवा घ्या आणि कंगवा घेऊन फक्त यामध्ये असा फिरवायचा आहे, जेणेकरून काय होतं, यामध्ये जे पण दोरे आहेत किंवा जे केस आहेत अडकलेले ते पूर्णपणे आपण बाजूला काढू शकतो। आणि यामुळे आपली जी ग्रीन मॅट आहे ती खूप
छान स्वच्छ होते आणि पाहू शकता आता दिसायला तर इथे एकही केस दिसत नव्हता, पण यामध्ये असं कंगवा फिरवल्यानंतर आपल्या लक्षात येतं की दोरे म्हणा किंवा जे केस आहेत ते पूर्णपणे निघालेले आहे। त्यामुळे बरीच आपली ही जी ग्रीन मॅट आहे ती स्वच्छ होते, कारण की लहान मुले इकडे तिकडे फिरत असतात, परत यावरती जे केस असतात ते फरशीवरती जातात किंवा इकडे तिकडे असंच ते हात लावतात, तर त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ग्रीन मॅटला एकदा नक्की स्वच्छ करा। यानंतरची आपली टीप आहे जुन्या मेटलच्या बांगडीसाठी। तर इथे मी एक जुनी मेटलची बांगडी घेतलेली आहे आणि अशी काही मी पेन घेतलेले आहेत। त्या मेटलच्या बांगडीमध्ये हे पेन आपल्याला असे लावायचे आहेत। 2-3 पेन किंवा असेच घरामध्ये 4-5 पेन इकडे तिकडे पडलेले असतात, तर त्यासाठी तुम्ही ही जुनी जी बांगडी आहे त्याचा उपयोग करू शकता, जेणेकरून हे एकाच ठिकाणी व्यवस्थित राहतील, दिसायलाही चांगलं दिसेल। त्यासोबतच अगदी यामधून आपण काढून पेनचा वापर करू शकतो। तर घरामध्ये जर तुम्हाला असं मेन ठिकाणी कुठे लावायचं नसेल तर कोपऱ्यामध्ये इकडे तिकडे तुम्ही याला ठेवू शकता। इमर्जन्सीच्या वेळी तुम्हाला हे पेन देखील वापरता येतील आणि वेगळं असं ऑर्गनायझर खरेदी करण्याची गरजच पडणार नाही। आणि हो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे लवकरात लवकर तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल। तर पाहू शकता इथे आपण याला जुन्या बांगडीचाही रियूज केला आणि आपलं पेन होल्डरही तयार झालं। यानंतरची आपली टीप आहे गाजर खिसण्यासाठी। थंडीमध्ये आपण खूप गाजर खातो, त्यासोबतच गाजराचा हलवाही खूप जास्त बनवला जातो। अशा वेळेस गाजर खिसण्याचं काम खूप जास्त अवघड, किचकट आणि वेळखाऊ होतं, तर ते काम आपण लहान मुलांना किंवा आपल्या घरातील मुलांना देखील देऊ शकत नाही, कारण की आपल्याला भीती वाटते की ते हाताला चाकू किंवा पिलर लावून घेतील, काही जखम होईल। तर अशा वेळेस तुम्ही लहान मुलांना देऊ शकता किंवा जसं स्वतःला देखील पिलरने खूप असा वेळ जातो गाजर असा वरचा भाग काढण्यासाठी, याला व्यवस्थित असं साफ करण्यासाठी, तर यासाठी तुम्ही एखाद्या ग्लासचा उपयोग करू शकता। जे ग्लास असा धारदार वरच्या बाजूने असावा। पिलर किंवा चाकूपेक्षा ग्लासच्या मदतीने आपलं हे अवघड किचकट काम खूप लवकर होतं। त्यासोबतच मुलांना देखील तुम्ही ग्लास देऊ शकता अशा प्रकारे गाजर स्वच्छ करण्यासाठी, कारण की चाकू दिला तर भीती वाटते हाताला लावतील की काय म्हणून, पण ग्लासमुळे नक्कीच तुमचं एक कामही कमी होईल आणि लवकर होईल। नक्की ट्राय करा आणि पाहू शकता अगदी सहज आपण याला स्वच्छ केलेला आहे। त्यासोबतच आपलं जे गाजर आहे ते जास्त वाया जात नाही। पिलरमुळे काय होतं, वरचा भाग खूप जास्त असा निघतो आणि जास्त असं गाजर वाया जातं। तर पाहू शकता सहज आपण या मदतीने याला असं स्वच्छ करू शकतो। ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली। अगदी शिळे झालेले जर गाजर असतील तर पिलरने ते देखील साफ करायला थोडंसं अवघड जातं, पण ग्लासच्या मदतीने आपलं हे काम खूप सोपं होतं। यानंतरची आपली टीप आहे बर्नरसाठी। आता बऱ्याच दिवसापासून वापरात असलेली शेगडी, त्याचे बर्नर अशा प्रकारे काळीकुट्ट होतात, खराब होतात, तर याला स्वच्छ करण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत, जेणेकरून आपली गॅसची जी फ्लेम आहे ती देखील खूप छान व्यवस्थित चालेल आणि आपले बर्नर देखील नव्यासारखे चमकतील। कारण की गॅसची शेगडी तर आपण स्वच्छ करतो, पण बर्नर बऱ्याच वेळा स्वच्छ करत नाही। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी टाकून बर्नर टाकलेले आहेत आणि इथे आपल्याला घ्यायच्या आहेत एक्सपायर झालेल्या टॅबलेट किंवा वापरात नसलेल्या, घरामध्ये इकडे तिकडे असेच पाकिटं पडून असतात, त्या देखील तुम्ही गोळ्या अशा वापरू शकता। 2-3 गोळ्या यामध्ये अशा टाकून द्या। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे लिंबू, थोडा मी इथे लिंबू वापरलेला आहे, तुम्ही विनेगर देखील वापरू शकता आणि लिंबाचा रस यामध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं हार्पिक। हार्पिक थोडंसं टाका, एक मी हार्पिक नेहमी बाजूला ठेवते टॉयलेटच्या, जेणेकरून घरामध्ये याचा बाजूला पण आपल्याला उपयोग करता येतो। यामध्ये आपण हार्पिक वापरल्यामुळे हे जे भांडं मी वापरलेलं आहे ते मी जेवणामध्ये किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टीसाठी वापरत नाही, तर असंच एखादं भांडं निवडा। त्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला टाकायचं आहे वॉशिंग पावडर, अगदी थोडंसं वॉशिंग पावडर टाकून हे जे बर्नर आहे ते आपल्याला असे थोडेसे घासून घ्यायचे आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर अगदी घासायची देखील याला गरज पडत नाही। या पाण्यामध्ये फक्त बर्नर जे आहे ते 1-2 तासासाठी ठेवून द्या आणि ते मी थोडंसंच याला घासलं होतं आणि बर्नर 1-2 तासासाठी पाण्यामध्ये ठेवले होते। त्यानंतर तुम्ही पाहू शकता अगोदर हे बर्नर कसे काळे कुट्ट होते, आता कसे छान चमकत आहेत आणि याचे पूर्ण छिद्र देखील ओपन होतात, त्यामुळे आपली गॅसची फ्लेम देखील खूप छान व्यवस्थित चालते। तुम्हाला सर्वात जास्त कोणती ट्रिक आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटू।